नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा असणार आहे बाळांनो. सायन्सचे मी तुम्हाला 20 प्रश्न सांगणार आहे. ठीक आहे, सायन्स 1 प्लस सायन्स 2 मिक्स करून. ठीक आहे, जे तुमच्या 80 पैकी 80 मार्क आणण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणार आहेत बाळांनो सायन्स विषयात. ठीक आहे, सायन्स 1 सायन्स 2 मिक्स असणार आहे आजचा व्हिडिओ. ठीक आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये 500-600 कॉमेंट केला होता की आम्हाला सायन्सचा व्हिडिओ हवा आहे. ठीक आहे, आणि तुम्ही 1000 लाईक सुद्धा कंप्लीट केले बाळांनो. लगेच मी हा व्हिडिओ अपलोड करतोय. ठीक आहे, आता पुढचा व्हिडिओ मी मराठी पेपर लीक वरती बनवणार आहे. मराठीचे असे पॅसेज सांगेल, असे प्रश्न सांगेल जे 100% येणार आहेत. जर तुम्हाला मराठी पेपर लीक वरती प्रश्न व्हिडिओ हवा आहे तर प्लीज मराठी पेपर लीक किंवा मराठी प्लीज कॉमेंट करा बाळांनो. 500-600 कॉमेंट जर आल्या मी लगेच व्हिडिओ बनवून टाकेल आणि मला 1000 लाईक्स मॅन्डेटरी पाहिजे बाळांनो. 1000 लाईक्स कंप्लीट करा, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, तुम्हाला पण ठाऊक आहे बाळांनो, जर मी एवढी मेहनत घेतोय तर तुमच्याकडून एक बटन लाईक वरती दाबलं नाही जात बाळांनो. हाईप करा या व्हिडिओला, प्लीज पण करा. ठीक आहे, जेणेकरून मला मोटिवेशन येईल आणि मी तसे व्हिडिओ टाकेल बाळांनो परत. ठीक आहे, चला नक्कीच कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर प्रियंका भांबरे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, आणि सबस्क्राईब पैशांसाठी नका करू बाळांनो, सबस्क्राईब 95% करा. कारण असे दररोज मी पूर्ण फेब्रुवारी मार्च इतका तुमच्यासाठी बिझी असणार आहे बाळांनो. तुमचे 95% मी काढून देईल फक्त या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला असेल तरी. ठीक आहे, नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर ऑब्व्हियसली तुम्ही पण असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बाळांनो कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला सुरू करूया आपण सायन्स 2च्या क्वेश्चनवरती. सॉरी, सायन्स कंप्लीट सायन्सच्या क्वेश्चनवरती. ठीक आहे, सायन्स 1 प्लस सायन्स 2 मिक्स क्वेश्चन असतील. सो लेट्स स्टार्ट. इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर महाराष्ट्र बोर्ड. ठीक आहे, पहिला प्रश्न बाळांनो, स्टेट एनी टू ऍप्लिकेशन ऑफ बेकिंग सोडा. इम्पॉर्टंट क्वेश्चन, 100% हा क्वेश्चन येणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर या अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचंय त्या प्रश्नाचं. ठीक आहे, एवढं जरी गोष्टी लिहिल्या तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बाळांनो, डिफाईन मॅग्नेटिक फील्ड अँड स्टेट 2 प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. मॅग्नेटिक इफेक्टचा हा प्रश्न आहे बाळांनो. 100% हा प्रश्न येणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही बघू शकतात बाळांनो. काय म्हटलंय, डिफाईन मॅग्नेटिक फील्ड. सगळ्यात पहिले तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन लिहा. त्यानंतर स्टेट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. ठीक आहे, पहिली गोष्ट तर त्यांनी डिफाईन केलं व्यवस्थित पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही डिफाईन करू शकतात. आणि 2 प्रॉपर्टीज अशा पद्धतीने तुम्हाला लिहायच्या आहेत बाळांनो. जेव्हा आपण परीक्षेत लिहिणार पहिली प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी असं करून लिहा. ठीक आहे, डॉट नका लिहू, है ना. पेपर चेकरला सोपं जातं, पेपर चेकर डायरेक्ट मार्क्स देतो तुम्हाला. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी चेक नाही करत, है ना. डायरेक्ट तुम्ही लिहिलेली डेफिनेशन 1-2 प्रॉपर्टीज डन, याचे झाले तुमचे 4 मार्क फिक्स, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी करायच्या असतात बाळांनो. तिसरा प्रश्न बघा बाळांनो, डिफरेंशिएट बिटवीन नॉर्मल एलिमेंट्स एंड ट्रांजिशन एलिमेंट्स. अगेन बहुत ही ज्यादा इंपॉर्टंट क्वेश्चन है ना, खूप जास्त इंपॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. अशा पद्धतीने तुम्हाला कंप्लीट डिफरन्स लिहायचा आहे. मी जनरली सजेस्ट नाही करत तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला जर तुम्ही कंप्लीट अशा पद्धतीने केला डिफरन्स, ठीक आहे, एक बॉक्स काढून, ठीक आहे, की इथं नॉर्मल मेटल्स है ना, इथं तुमचे ट्रान्झिशन एलिमेंट्स. ठीक आहे, आणि 1-2 अशा पद्धतीने जर डिफरन्स लिहिला तर पेपर चेकर जास्त मार्क्स देतो. पण ठीक आहे, यांनी आता इथं पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. पॅराग्राफ पण चालतो तसं पण चालतं. त्यानंतर डिफाईन करोजन, व्हॉट इज मीन बाय रस्ट अँड राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. ठीक आहे, 3 गोष्टी विचारल्या, 3 गोष्टी व्यवस्थित लिहायच्या आहे. पहिले तर तुम्ही डेफिनेशन लिहिली, त्यानंतर तुम्ही काय लिहिलं, व्हॉट इज करोजनची डेफिनेशन लिहिली, त्यानंतर रस्ट म्हणजे काय तुम्हाला ते लिहिलं. ठीक आहे, त्यानंतर केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट, केमिकल फॉर्म्युला तुम्ही रस्टचा लिहिला. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तरच तुम्हाला फुल मार्क्स भेटेल. त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो, व्हॉट डू यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन. हा आता पर्सनल रिस्पॉन्स आहे बेसिकली, पण सायंटिफिक लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, एक्सपोज टू एक्झॉस्ट फ्युम्स इन ट्रॅफिक, याचं तुम्हाला काय करणार तुम्ही ते लिहायचंय. एक्सपोज टू द सिरीज ऑफ द फायर क्रॅकर्स विथ द हाय साऊंड, या सिच्युएशन मध्ये काय करणार ते लिहायचंय. त्यानंतर गेट टर्बिड ड्रिंकिंग वॉटर ड्युरिंग द मॉन्सून. ठीक आहे, या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार आहे. पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर आणि तिसऱ्याचं उत्तर बाळांनो. ठीक आहे, तिसऱ्याचं उत्तर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लिहायचंय. आता मी एक्सप्लेनेशन मध्ये नाही जाते बाळांनो, कारण मला तुम्हाला प्रश्न सांगायचे जे येणार आहेत, है ना. मला इथं मी शिकवायला नाही आलोय आता, कारण लास्ट मोमेंट चालू आहे. आता इथं मी शिकवू नाही शकत, आतापर्यंत शिकवलंच मी तुम्हाला, है ना. 6 नंबरचा प्रश्न आहे बाळांनो, स्टेट एनी डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. VIMP प्रश्न आहे. ठीक आहे, येणारा प्रश्न आहे, 100% येईल. ठीक आहे, डिमेरिट्स बघा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत. 7 नंबरचा प्रश्न बाळांनो, आता हे सायन्स 1 प्लस सायन्स 2 मिळून आहेत सगळे. ठीक आहे, सायन्स 1 प्लस सायन्स 2 मिळून सगळे प्रश्न आहेत, है ना. 80 पैकी 80 मार्क आणण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणारे हे प्रश्न आहेत बाळांनो. ठीक आहे,
ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टमची तुम्हाला डायग्राम काढायची आणि लेबल द्यायचे. खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न डिफरन्शिएट बिटवीन मेंडेल्स हायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. मेंडेलचा तुम्हाला मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड लिहायचे बाळांनो. बघा तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहू शकतात त्याचं. त्यानंतरचा प्रश्न काय, एक्सप्लेन द फॉलोइंग रिएक्शन विथ द हेल्प ऑफ बॅलन्स केमिकल इक्वेशन मॅग्नेशियम रिएक्ट विथ हॉट वॉटर. याच्या उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचे. आता बाकी प्रश्न पण बघूया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नसेल लगेच करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे शेवटच्या काही दिवसात. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथून येतील. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्यासाठी जीवनदार ठरेल बाळांनो. काय रे बाळांनो, तिथूनच सिमिलर प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणते वर्ष आड करून हा प्रश्न आलेला आहे, आणि त्या पद्धतीने तुमचा टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स क्रिएट केलेला असतो बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ना. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. 10वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात आणि या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न सोडू नाही शकत, प्रॅक्टिस नाही करू शकत. तुम्हाला लिमिटेड प्रश्न पाहिजे जे येणारे असतात, आणि तेच प्रश्न आपल्या टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा काय बाळांनो, व्हॉट इज रिसायकलिंग, गिव्ह वन एक्झाम्पल. रिसायकलिंग त्यांनी दिलं, त्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल लिहिलं. व्यवस्थितपणे अशाच पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचंय. नेक्स्ट प्रश्न कोणता येणार आहे बाळांनो, व्हॉट आर द वेस्टिजियल ऑर्गन, गिव्ह वन एक्झाम्पल. वेस्टिजियल ऑर्गन पहिले काय ते लिहिलेलं आहे. त्यानंतर अपेंडिक्स इज वन ऑफ द कॉमनली वेस्टिजियल ऑर्गन. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल दिलं. आता तुम्ही उत्तर लिहिताना बाळांनो सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहायचं तिथं, डेफिनेशन ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. मग हे सगळं लिहायचं तुम्हाला. त्यानंतर लिहायचं एक्झाम्पल ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. त्यानंतर हे सगळं लिहायचं. यांनी कॉम्पॅक्ट केलंय. तुम्हाला थोडंसं व्यवस्थित पद्धतीने लिहायची असतात उत्तरं. ठीक आहे. पेपर प्रेझेंटेशनचा पण एक व्हिडिओ मला टाकायचा आहे, पण तुम्ही रिस्पॉन्ड करा तेवढं. तुम्ही व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मला एक मोटिवेशन भेटेल. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न कशावरती येणार आहे बाळांनो, नंतरचा प्रश्न आहे राईट शॉर्ट नोट ऑन कॅटेनेशन. कॅटेनेशन वरती शॉर्ट नोट तुम्हाला लिहायची असेल. खूप महत्वाचा प्रश्न आहे. 100% गॅरंटी देतो हा प्रश्न तुमचा येणार आहे. त्यानंतर व्हॉट इज द नीड ऑफ इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 100% गॅरंटी देतो हा प्रश्न तुमचा येणारा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न आहे बाळांनो, व्हॉट इज एम्ब्रॉयलॉजी. ठीक आहे. हा प्रश्न मी जनरली सजेस्ट नाही करत विद्यार्थ्यांना, पण मला जिथून समजलं की हा प्रश्न पण येणारा असू शकतो यावर्षी, तर मी तुम्हाला सजेस्ट करतोय. पण आय डोंट थिंक हा प्रश्न येईल, पण ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. हे सगळे त्याचे उत्तर आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट वुड बी द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन इन ह्युमन बॉडी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा बाळांनो. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या 5 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द रिस्पेक्ट टू द सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स. ठीक आहे. काय लिहायचं तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये, स्टेट द नेम ऑफ द फंक्शनल युनिट कन्सर्न विथ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर नेम द पार्ट मेड अप ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. ठीक आहे. त्यानंतर नेम द सॉलन लोअर पार्ट ऑफ द कार्पल. त्यानंतर नेम द मेल पार्ट ऑफ द फ्लावर. त्यानंतर व्हेअर आर द पोलन ग्रेन प्रोड्यूस. हे 5 मार्काला तुमचा 100% सांगतोय हा प्रश्न येणार आहे. त्याचे उत्तर बघा. पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर, चौथ्याचं उत्तर, 5व्याचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय बाळांनो. ठीक आहे. काय म्हटलंय त्याच्यात, ओके, हा झाला तुमचा प्रश्न है ना. त्यानंतर 18व्या नंबरचा प्रश्न, 17व्या नंबरचा प्रश्न बघा काय बाळांनो, द वेलॉसिटी ऑफ द लाईट इज दिस. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इफ द वेलॉसिटी ऑफ द एअर इज दिस. ठीक आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्हाला आता हा प्रश्न अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इयरचा 2 दाखवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे बाळांनो. ठीक आहे. ॲज इट इज तुम्ही जर समजून इथं पण समजून घेतला ना, व्हॅल्यू चेंज पण झाल्या तरी तुम्ही आरामात सॉल्व्ह करून येणार. 18वा प्रश्न, फेमस क्वेश्चन, स्टेट फ्लेमिंग्स राईट हँड रूल. इम्पॉर्टंट प्रश्न. अशा पद्धतीने उत्तर लिहा. ठीक आहे. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन ऑक्सिडेशन रिडक्शन. याचं उत्तर तुम्हाला नेहमी बॉक्स काढून लिहायचंय बाळांनो. अशा पद्धतीने उत्तर नका लिहायचं, नाही लिहायचे. ठीक आहे. आणि लास्ट प्रश्न आहे बाळांनो तुमचा, व्हॉट मेजर हार्म्स आर डन टू ह्युमन बिंग्स ड्यू टू एअर पोल्युशन. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचंय. हे झाले तुमचे कंप्लीट सायन्स 1 प्लस सायन्स 2 मिळून सगळे प्रश्न बाळांनो. एवढे प्रश्न केले तुमच्या 80 पैकी 80 मार्क बाळांनो तुमच्यासाठी 80 पैकी 80 आणण्यासाठी खूप मदत करणार आहेत हे प्रश्न. नक्कीच या प्रश्नांना व्यवस्थित करा. आणि हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो. ओरिजिनल पिक्चर तुमच्या टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथून येतील बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझं एक म्हणणं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, कारण मला तुम्हाला 95 टक्केवारीपर्यंत पोहोचवायचंय. काही जरी झालं, मी रात्र पहाट करेन, पण तुम्हाला 95 टक्केवारीपर्यंत पोहोचवेल. तुम्ही मला सपोर्ट करा फक्त. ठीक आहे. आणि 1000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ तुमचा मराठी पेपर लीक वरती मला टाकायचा आहे. जेन्युइनली टाकायचा आहे.
टॉपर्स आन्सर की दाखवायची, सगळ्या गोष्टी दाखवायच्या. फक्त पेपर लीक कॉमेंट करा आणि 1000 लाईक्स कंप्लीट करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.